तरुण भारत पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आणि कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन आयोजित घरकुल 2024 प्रदर्शनाचे बेळगावच्या सीपेड मैदानावर काल गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी प्रमुख पाहुणे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शरद पै, सतीश शुगरचे चेअरमन आणि सीईओ पीडी हिरेमठ, अल्ट्राटेक सिमेंट नॉर्थ कर्नाटका आणि गोवाचे रिजनल हेड विजयकुमार बी, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर, संपादक विजय पाटील, घरकुल प्रदर्शन इव्हेंटचे चेअरमन रोटेरियन महेश अनगोळकर यांच्या हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष रोटेरियन विजयकुमार बाळीकाई, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर रमेश जीटी तसेच इंजिनियर महेश आरबोळे यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवर, तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तरुण भारत हे जसं बेळगावमध्ये प्रत्येक वाचकाला आपलं वृत्तपत्र वाटतं, तसंच ते गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या सर्व ठिकाणी ते आपलं वृत्तपत्र वाटतं. तरुण भारत हे केवळ वृत्तपत्र नाही, तर ते एक प्रकारचा प्रत्येक वाचकाचा मित्र आहे, सखा आहे, सोबती आहे. सकाळी वाफाळलेला चहा आणि हातामध्ये तरुण भारत नसेल तर बेळगाव आणि आजूबाजूला गोवावर सगळं आवृत्तीमधली माणसाची सकाळ परिपूर्ण होत नाही. तरुण भारतचं सोशल मीडिया देखील तरुण भारतच्या वृत्तपत्राबद्दल बरोबरच फेमस झालेलं आहे. प्रत्येक रविवारी घरकुल पुरवणी आम्ही जवळजवळ 2002 सालाच्या आधीपासून काढत होतो. ती पुरवणीचं पुढचं स्वरूप म्हणजे घरकुल एक्झिबिशन भरवण्याचं ठरवलं आणि त्या एक इवल्याशा म्हणजे रोपाचा आता वटवृक्ष झालेला आहे की ज्याचं वर्णन आदरणीय प्रांतपाल यांनी नुकतंच केलं की मोठा पेंडॉल तयार झाला. त्यामुळे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. याच्यामध्ये रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सर्व सदस्य, आताचे अध्यक्ष, पूर्वीचे अध्यक्ष, त्यानंतर इंजिनियर असोसिएशनचे आताचे अध्यक्ष, पूर्वीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी इव्हेंट चेअरमन त्याचे प्रत्येक क्लबचे, या सर्वांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि आम्ही सुद्धा सपोर्टिंगला त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळेला आहोत. आणि तरुण भारत पुरस्कृत घरकुल आणि आयोजक रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि यावर्षी इंजिनिअरिंग असोसिएशन सुद्धा त्याचा आयोजकत्व त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनी फार सुंदर रीतीने ते साकारलेलं आहे. एकाच छताखाली गृहनिर्माण आणि गृहनिर्माणाचं साहित्य म्हणजे रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल हे सर्व एका छताखाली उपलब्ध असल्यामुळे या वर्षीचा जो स्ट्रक्चर आहे हे देखील पूर्णपणे नवीन पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे बेळगावकर आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकांना नक्कीच आवडेल, किंबहुना ते त्याच्या प्रेमात पडतील याची मला पूर्ण खात्री आहे. टेक अप एनी प्रोग्राम लाईक दिस over a period of almost now 11th edition every 2 years. That means almost 22 years you have been doing it. It takes a lot of patience, a lot of dedication, lot of efforts and lot of resources to put in. But coming three organizations together, Tarun Bharat, Engineers Association and then Rotary Club of Venugram, the success is multiplied by 3 times, at least 3 times. I know many of the members who are the engineers, they are the members of Rotary as well. I have seen them working for both the organization. And I can see, yes, day for yesterday, 4 days back, 5 days back, I was just crossing from here and this beautiful pendal was under erection. I thought some political, mela may be there. But I never thought that such a beautiful, pendal have been erected for this kind of it counts a lot, and I think you have to give a round of applause to your own efforts and your own, the dedication. ಈಗ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಮಾಡುವವರಿಗೆ ಟೈಲ್ಸ್ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ, ಏನೋ ಒಂದು ಡೋರ್ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ, ಏನೋ ಒಂದು ಗ್ಲಾಸ್ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ತಗೋಬೇಕು, ಏನು ತಗೋಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಆ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಗರ್ಕುಲ್ ಇವೆಂಟ್ಸ್ ಅದು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ದು ಬಹಳ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತಾವೆ ಅವ್ರಿಗೆ. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡ್ರೆ ಒಂದು ಡೋರ್ಸ್ ಮಾಡೋರು ಒಂದು 4-5 ಜನ ಇರ್ತಾರು, ವೆರೈಟೀಸ್ ಇರ್ತಾವು. ವಿಂಡೋಸ್, ಈ ವುಡನ್ ವಿಂಡೋಸ್ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಬಹಳ ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಈಗ ಆ ವುಡನ್ ವಿಂಡೋಸ್ ಅಲ್ಟರ್ನೇಟ್ ಏನವ, ವಾಟ್ ಆರ್ ದ ಅಲ್ಟರ್ನೇಟ್ ಫಾರ್ ವಿಂಡೋಸ್ ಆರ್ ಡೋರ್ಸ್? ಇವೊಂದು ಟೈಲ್ಸ್. that time we are using only Shabad or Tandoor tiles. Nowadays Italian marbles, vitrified tiles, very competitive rates they are available.
ಆ ಟೈಪ್ ಈಗ ಟೈಲ್ಸ್ ಅಂಗಡಿ ಅವರದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅಂದ್ರೆ ಆಲ್ಟರ್ನೇಟ್ ಇಯರ್ದಲ್ಲಿ ನಿಮ್ ಗರ್ಕುಲ್ ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ ನಾವು ಹೇಳ್ರಿ, ನಾವು ಫಸ್ಟ್ ಬುಕ್ ಮಾಡ್ತೇವೆ ನಿಮ್ಮ ಸ್ಟಾಲ್ ಅಂತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ಟಾಲ್ ಅವ್ರು ಇಡೋದ್ರಿಂದ ಅವ್ರ ಬಿಸ್ನೆಸ್ 5 ಪಟ್ಟು 10 ಪಟ್ಟು ಅವ್ರ ಬಿಸ್ನೆಸ್ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಅವರು ಲಾಭದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೋ, ಯಾವುದು ವೆಂಡರ್ಸ್ ಯಾರು ಜನ. ಆದರೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಟೀರಿಯಲ್ಸ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡೋರಿಗೂ ಇಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತದಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಈ ಟೈಪ್ ಮಟೀರಿಯಲ್ಸ್ ಈ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ, ಈ ಟೈಪ್ ಈ ಮಟೀರಿಯಲ್ಸ್ ಈ ಏಜೆನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ, ಈ ಟೈಪ್ ಸಿಮೆಂಟ್ ಹಿಂಗದ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾಲೆಜ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ. ಈಗ ನೋಡ್ಬೇಕು ನೀವು, ನಮಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತದೆ. ಒಬ್ಬರು ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮನಿ ಕಟ್ಟವರು, ಮನಿயின் ಮುಂದೆ ಕಟ್ಟವರು ಇರಲಿ ಅಥವಾ ಈಗ ಕಟ್ಟಿದ್ರೆ ಇರಲಿ, ಅವ್ರು ಬಂದ ಒಂದು ರೌಂಡ್ ಆಗಿ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರ ಕೈಯಾಗಿನ ಪೇಪರ್ಸ್ ನೋಡ್ಬೇಕು ನಾವು. ಇಷ್ಟು ಪೇಪರ್ಸ್ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರು, ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಕಾಂಪ್ಲೇಂಟ್ಸು, ಬ್ರೋಚರ್ಸು ಪ್ಲಸ್ ವಿಸಿಟಿಂಗ್ ಕಾರ್ಡ್ಸು. ಅವ್ರು ಹೋಗಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲಿ ರೀಸನೇಬಲ್ಲು ಚಲೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅವ್ರು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಇವು ಬೆನಿಫಿಟ್ಸು ಪ್ರಾಫಿಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಈ ಅಂಗಡಿಕಾರರು ಮತ್ತು ಈ ಮನಿ ಕಟ್ಟವರು ಇವ್ರಿಗೆ ಮೇಜರ್ ಆಗಿ ಇದ್ರದ್ದು ಪ್ರಾಫಿಟ್ ಆಗ್ತದೆ. ಈಗ ನಾವು ಸತೀಶ್ ಗ್ರೂಪ್ ವತಿಯಿಂದ ಈಗಾಗಲೇ ಹುಣಸಾಳ್ ಪಿಜಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ 10,000 ಟನ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಕಬ್ಬರಿಯುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು 2000ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದರಂತೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ 3 ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ಎಥನಾಲ್ ಅನ್ನು ಸಹ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಶುಗರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅನ್ನು ಹುದಲಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ 10,000 ಟನ್ ಕಬ್ಬು ನುರಿಸುವ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಫೌಂಡರ್ ಚೇರ್ಮನ್ ಆದಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸತೀಶ್ ಚಂದ್ರ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ಕಾರ್ಯ ನೆರವೇರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮತ್ತು ಈಗ ಹೊಸದಾಗಿ ಕಳೆದ 2 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಅವರ ನೇತೃತ್ವ ಸತೀಶ್ ಶುಗರ್ ಗ್ರೂಪ್ಸ್ ವತಿಯಿಂದ ಪ್ರಿಯಾಶಕ್ತಿ TMT ಬಾರ್ ಅನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಿಯಾಶಕ್ತಿ TMT ಬಾರ್ ಅನ್ನು ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಡಗಳಿಗೆ, ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕರ್ನಾಟಕ ತುಂಬದೆಲ್ಲ ನಾವು ಅದನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಕಾರವಾರ, ಮಂಗಳೂರು ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ ಬೆಂಗಳೂರು, ಶಿವಮೊಗ್ಗ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಿಗೆ ನಮ್ಮ TMT ಬಾರ್ಗಳ ಮಾರ್ಕೆಟ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಮಟ್ಟವನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. ಆ ಗುಣಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಳಪೆ ಪ್ರದರ್ಶನ ತೋರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ತಮಗೆಲ್ಲ ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ತಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕ್ರಿಯಾಶಕ್ತಿ TMT ಬಾರ್ ಅನ್ನು ತಾವೆಲ್ಲ ಹೆಚ್ಚು ಉಪಯೋಗಿಸ್ತೀರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾನು ನಂಬಿದ್ದೇನೆ. ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಅವಶ್ಯವಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. This premium event, UltraTech Cement has been proudly associated with Garkul Building Exhibition. I think from 2012, it has grown into one of the most prestigious and impactful exhibitions in North Karnataka, serving as a vital platform for innovation, collaboration, and knowledge sharing in the construction and infrastructure sector. This partnership aligns seamlessly with UltraTech's cement vision to become the market leader in building solutions. As India's #1 cement manufacturer and world's 3rd largest cement company outside of China, we are committed to building a better future. Our production capacity of 172 million tons per annum is a testimony of our scale, and we aim to reach 2,000 million ton per annum. With the support of currently around 24 integrated manufacturing units, 33 grinding units, and 8 bulk terminals. Our commitment to excellence and sustainability drives us to innovate and set benchmarks in the industry. The Garkul exhibition has played a significant role in providing us with the opportunity to showcase our cutting-edge products, engage with industry leaders, connect with end users, and who trust UltraTech Cement to deliver nothing but the best. This exhibition is truly a jewel in North Karnataka, and it continues to elevate the region's status as a hub for construction excellence. 25 years of a celebration, 25 years of a service above the self, 25 years of the legacy. 24th year, I am the privileged president that I can call me as the Silver Jubilee president.
So it gives me a very immense pleasure to welcome you all, the guests, dignitaries on the dash, off the dash, the stall holders, the exhibitors, and all the three organizations, my fellow Rotarians, my CCA members, Tarun Bharat team, and its. I welcome you all for the 11th edition of Gharkul. Thank you. या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्रासंबंधी माहिती तसेच गृहनिर्माणासाठी उपयुक्त असे वस्तू, घराची रचना, सजावट आणि देखभाल याविषयी नागरिकांना माहिती मिळणार आहे. गृहोपयोगी वस्तूसोबत चटकदार व स्वादिष्ट पदार्थांचे विविध स्टॉल असे तब्बल 170 स्टॉल्स इथे आकर्षितरित्या मांडण्यात आले आहेत. त्यामुळे ही एक उत्तम संधी तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आणि कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे नागरिकांना देऊ केली आहे. घरकुल प्रदर्शन हे 21 ते 26 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असून शुक्रवार दिनांक 22 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत, तसेच शनिवार दिनांक 23 ते रविवार दिनांक 24 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत, यासोबत सोमवार दिनांक 25 व मंगळवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. याशिवाय या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांच्यासाठी लकी ड्रॉ कुपन्सद्वारे दररोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे.